त्यावर डोंगरदादा बघितला आणि तिथे काय बनवला? त्या डोंगरदादावर काय बनवला तू? ब्रिज बनवला. वाव, मग काय भारी आयडिया केली रे दादा, तू डोंगरदादावर ब्रिज बनवून टाकला. वाव, आणि तू आधी मला म्हटलं तू डोंगरदादावर किल्ला बनवला. ब्रिज बनवला. अच्छा अच्छा कळत होता. असं असं त्याला खोदून खोदून ब्रिज बनवला तू. वाव, असं कोण बनवतं तुला माहितीये का ब्रिज? इंजिनियर काका. हा, आकर आकर आकर. आणि तुला माहिती का इंजिनियर कोण आहे आपल्यामध्ये? ते आपलं आपण गेलो होतो ना जळगावला, आबा, दीपक आबा, त्यांच्याकडे गेलो होतो बघ. ती नवरी ताई आहे ना आपली, नवरी आत्या, श्वेता आत्या हे की नाही, तिचे बाबा ते इंजिनियर आहे. आणि ब्रिज बनवणारा नाही, पण आपला नीरज काका आहे ना, नीरू काका, तो काय आहे? इंजिनियर आहे. हा, आपला बाबा काय आहे? आपला बाबा डॉक्टर आहे. आजी झाली गंमत. आणि आपला हर्षल काका कोण आहे? आणि आपला हर्षल काका कोण आहे रे? डॉक्टर आहे. हर्षल काका डॉक्टर आहे? नाही, इंजिनियर आहे. हो, म्हणजे तो पोलिश काका आहे ना, ठो काका म्हणतो ना तू त्याला, ठो. तो पोलिश काका आहे ना, हर्षल काका. हो ना. हे दादा, तू शेतात गेला होता तिथे पोलीस होते का? बापरे, खोदून खोदून खूप बिग ब्रिज बनवला का तू? बिग बिग बनवला. वाव, मग डोंगरदादा खुश झाला असेल ना. आता या ब्रिज वरनं ट्रेन जाणार, झुकझुक गाडी. आकर आकर, मी सांगते अजून काय जाणार. या ब्रिज वरनं दादाची गाडी जाणार, कार सीट वाली. अजून हंबा गाडी, बैलगाडी जाणार. मग डोंगरदादा म्हणणार, अरे वा, माझ्यामधनं किती सारी लोक जात आहेत. मग त्या सगळ्यांसाठी झाडं पण लावायची ना डोंगरदादावर. आणि झाडाला काय लागलं होतं? डोंगरदादा वर झाड होतं. मग तू काहीतरी तोडलं ना आज झाडाचं आणि पर्समध्ये ठेवलं. काय तोडलं? आंबा तोडला झाडाचा आणि पर्समध्ये ठेवला. लिंबू, बरोबर. कसे तोडले रे तुम्ही? कसे तोडले लिंबू? असे तोडले? किती लिंबू आणले तू माझ्यासाठी? 1, 2, 3, 4. मला देतो? पर्स मध्ये आहे. जाऊ दे, मग पर्स आता नानी घेऊन गेली मेडिकलला. नानीने आणली पर्स की आपण तिला काय मागू? लिंबू. अशी गंमत होती. मी तुझी पप्पी घेऊ दादा? घेऊ दे ना दादा, मला प्रेम येतं तुझ्यावर. तू माझा लाडाचा आहे ना. तुला नानीची आठवण येते? तू दिवसभर नानी सोबत होता ना. आवडलं तुला? काय आली होती तुला? फिश चावायला आली होती तुला. मग नानीने वाचवलं तुला. मग नानी सोबत मज्जा आली ना तुला. मग नानी सोबत तू परत जाणार आहे का रे त्या शेतात? खूप खूप बनाना तोडून आणणार. चिकू पण आणणार.
बरं बरं. मग तू नानीला सांगितलं ना की मी पुन्हा येणार आहे, मला शेतात खूप आवडलं, असं सांगितलं ना तू? हो तू सांगितलं, मला माहिती आहे तू सांगितलं. नाही. येस. येस. हो 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 हो. येस. येस. बरं नाही. आ मी नाही म्हटली. नाही मला तर येस म्हणायचं होतं ना. ओके ओके. येस. आणि मग तू शेतावरनं येताना परत त्या हंबाच्या इथे गेला होता ना आणि मला नाही नेलं तू. परत बेबी हंबा पाहिले ना तू, आई हंबा बेबी हंबा पाहिले तू. हे खा. मग मी तुला सांगते, त्या बेबी हंबाने त्या आई हंबाचं दूध पिलं ना काल. आणि मग ती आई हंबा काय करत होती, योगा करत होती का? तू बघितलं होतं ना? पटकन आकर, मग मी तुला सांगते ती कोणता योगा करत होती. तू आकर, मग मी सांगते तुला कोणता योगा करत होती. काय नाही? हंबा नाही. बरं मग तिथे जाता जाता रस्त्यामध्ये तुला नदी लागली का रे? हो आकर, तुला मी सांगते केव्हा लागली ना. केवढी मोठी नदी होती ती? मोठी. अरे बापरे. आणि मग त्या नदीमध्ये पाणी होतं? बापरे. मग तू वाहून नाही गेला त्या पाण्यात दादा? नाही ना, कारण तू ब्रिजवर न जात होता का? तू बांधला होता तोच ब्रिज का? तू डोंगरदादावरनं बांधला तोच ब्रिज, त्याच्यावरनं गेला तू? वाव दादा. तू बांधा? वाव. मग तू दोरीने बांधला तू तो ब्रिज? बापरे. तू तर इंजिनियर झाला. इंजिनियर काका आहे तुम्ही? अरे इंजिनियर काका, आम्हाला ब्रिज बांधून द्या ना इंजिनियर काका. नाही, फक्त डोंगर दादाला देणार तू? मग नदी ताईला नाही देणार ब्रिज? डोंगर दादा ब्रिज घेऊन चालला तू? डोंगर दादाचा ब्रिज नदी ताईला देतो? हो. आणि मग नदीवरनं तो ब्रिज लावल्यावर सगळे नदी पार करून जात आहे, कोणीच बुडत नाहीये पाण्यात? अच्छा फिश बुडते. हा, पण आपली गाडी, हंबाची गाडी, ट्रक, JCB काहीच बुडत नाही पाण्यात, है ना? सगळे थँक्यू म्हणताय तुला पृथ्वी, तू ब्रिज बनवला नदीवर. किती छान दादा. आक, मग मी तुला सांगते त्याच्यावरनं अजून काय काय जातं ब्रिजवरनं. पकड. मम्मा पाहिजे.